नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. महिला डॉक्टरकडून मृतदेहाच्या अवमानामुळे शिवसेना महिला आघाडीकडून अश्लील वक्तव्याचा तीव्र निषेध. डॉक्टरला सेवेतून निलंबित करण्याची किशोरी पेडणेकरांची मागणी. पवित्र महिना आहे, त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहोत. आतापर्यंत सरकारकडून कुठलीच दखल घेण्यात आली नाही. उद्या काहीच झालं नाही तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. रोहित पवार यांचं वक्तव्य. निदा खानसह इतर 2 आरोपींच्या जामीन अर्जावर 19 जूनला होणार सुनावणी. सरकारी पक्षाची देखील 19 जूनला ऐकून घेतली जाणार बाजू. कोकण रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण. 700 कर्मचारी राहणार 24 तास नियुक्त. कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांची माहिती. आजारी बैल प्रकरणानंतर प्रशासनाची धावपळ. शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना लातूरातील पशुसंवर्धन कार्यालयात बोलावण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट. सांगलीत माथाडी कामगार नेत्यांच्या नातूवरील गोळीबार प्रकरणी हमालांचे काम बंद आंदोलन. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद पाळून निषेध. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मंचरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आंदोलन. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या विरोधात सरकारचा जाहीर निषेध. बीड जिल्ह्यातील परळीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 10 लाख रुपयांचा गांजा जप्त. दोघांवर गुन्हा दाखल. यवतमाळच्या भोयर गावातील घराला आग. आगीमुळे 3 लाख रुपयांचं नुकसान. घटनास्थळी अग्निशमन दलाची धाव. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.